झी 24 तास एक पाऊल पुढे। वास्तुशास्त्र तज्ञ डॉक्टर रविराज अहिरराव यांचा वास्तू रविराज विश्वकर्मा पारितोषिक सोहळा येत्या 23 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलाय। या पारितोषिक सोहळ्याचं यंदाचं पहिलंच वर्ष आहे। आर्किटेक्ट्स आणि बिल्डर्ससाठी हा अत्यंत फायद्याचा ठरणार आहे। वास्तू रविराज विश्वकर्मा रिअल इस्टेट अवॉर्ड 2012 या संदर्भात मला सांगायला अतिशय आनंद होतोय की हे आमचं पहिलं वर्ष आहे, पण पहिल्या वर्षात सुद्धा एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल याची मी कधी कल्पना सुद्धा केली नव्हती। साधारणपणे मी असं म्हणेन की जवळजवळ 1700 ते 1800 एंट्रीज आमच्याकडे आलेल्या आहेत आणि या एंट्रीज बद्दल मी प्रकर्षाने असं सांगेल की केवळ मुंबई पुणेच नाही, नो डाऊट। म्हणजे मी असं म्हणेन की 1800 पैकी 900 एंट्रीज ह्या मुंबई आणि पुण्यातून आहेत, पण मला सांगायला आनंद वाटतोय की नाशिकमधून आमच्याकडे जवळजवळ 200-250 इन्क्वायरीज आलेल्या आहेत, आपलं एंट्रीज आलेल्या आहेत। त्यानंतर अगदी औरंगाबादमधून जवळजवळ 250 एंट्रीज आहेत, नागपूरमधून आमच्याकडे 150 एंट्री आलेल्या आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या भागातून 150 आलेल्या आहेत आणि कोकण पट्टीतून मी असं म्हणेन की जवळजवळ 100-125च्या दरम्यान एंट्री झालेल्या आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, नागपूर, अगदी वाशिम, भंडारा सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर मी असं म्हणेन की मराठवाड्यातून सुद्धा जालना, परभणी, औरंगाबाद या सगळ्या भागातून, सोलापूर, अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात खास करून मला सांगायला खूप आनंद वाटतो की सातारा आम्हाला खूप चांगल्या एंट्री झालेल्या आहेत। त्यानंतर सांगली, कोल्हापूर या सर्व भागातून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, या दरम्यान आणखीन एक आनंदाचं मला सांगावं असं वाटतं की IIID म्हणजे इंटेरियर डिझायनर्सच्या संघटना स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी ज्या आहेत त्या, किंवा IIA म्हणजे आर्किटेक्ट्सच्या असोसिएशन्स यांनी सुद्धा आम्हाला अगदी ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर त्यांचे जे युनिट्स आहेत त्या युनिट्सनी सुद्धा आमच्या या उपक्रमाला खूप चांगला, म्हणजे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी आर्किटेक्ट बद्दल असं सांगू इच्छितो की आर्किटेक्ट्स मंडळी या अवॉर्ड्समुळे वास्तू रविराजवर खूप खुश आहे असं मी अतिशय आनंदाने सांगू इच्छितो। याचं कारण मध्यंतरी माझ्या मागच्या मुलाखतीमध्ये किंवा यापूर्वीच्या माझ्या अनेक वेगवेगळ्या वक्तव्यांमधून आम्ही एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली होती की कुठल्याही एखादी चांगली बिल्डिंग झाली तर त्यावेळी बिल्डरचं कौतुक जास्त होतं, पण त्या बिल्डिंगची डिझाईन करणारा बिल्डर, आर्किटेक्ट हा कुठेतरी प्रकाश झोतात कधीच येताना पाहिलेला नाहीये। आणि आम्ही त्या विश्वकर्माच्या त्या अवताराला, म्हणजे विश्वकर्माच्या या आधुनिक अवताराला या अवॉर्ड्सच्या माध्यमातून मान्यता देणं, त्यांचं रिकॉग्निशन करणं आणि याच सोबत मी असं म्हणेन की इंटेरियर डिझायनर सुद्धा या बाबतीत खुश आहे की कुठेतरी त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगल्या त्यांच्या कार्याचं मूल्यमापन आणि त्यानिमित्ताने त्यांना एक अवॉर्ड या गोष्टी घडतायत, त्याबद्दल या सेगमेंटमधून खूप चांगला प्रतिसाद आहे। मला सांगायला आणखीन एक म्हणजे आनंद वाटतो की छोट्यातला छोटा बिल्डर, म्हणजे मी असं म्हणेन की लोणावळ्यात एक बिल्डर आहे की जो फक्त एकच सिंगल बिल्डिंग बांधतोय, पण त्याने सुद्धा हे सगळं बघितलं, त्याने ऐकलं आणि मग आमच्याकडे चौकशी करून निश्चितच त्याने आपली एंट्री पाठवलेली आहे। त्यामुळे केवळ शहरी भाग नाही तर ग्रामीण भागातले आधुनिक विश्वकर्मा म्हणजे बिल्डर्स, आर्किटेक्ट्स आणि इंटेरियर डिझायनर यांच्यासाठी या अवॉर्डचं जे आयोजन केलेलं आहे त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खूपच चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि अभिनंदन। त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे की आता सध्या सगळ्या एंट्रीचं क्लासिफिकेशन, जे वर्गीकरण आहे ते झालेलं आहे। ज्युरीची त्याबद्दलची प्रोसेस जी आहे अतिशय कडक नियमांचं पालन करून ज्युरींच्या माध्यमातून या सगळ्या फॉर्म्सचं मूल्यमापन केलं जात आहे आणि लवकरच ती संपूर्ण यादी तयार होईल की ते भाग्यवान विजेते कोण असतील। आणि या सर्व विजेत्यांना आणि सोबत अनेक सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम बिल्डर्स, आर्किटेक्ट्स, इंटेरियर डिझायनर्सना मी डॉक्टर रविराज अहिरराव या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं
असं अगत्याचं आमंत्रण मी आपल्याला देतो आहे. हा कार्यक्रम 23 फेब्रुवारी शनिवार संध्याकाळी 6:30 वाजता टिपटॉप प्लाझा 3 हात नाका ठाणे येथे आयोजिलेला आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री सचिन अहिर यांनी या कार्यक्रमाचं मुख्य अतिथीपद स्वीकारलेलं आहे. तर आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि वास्तू रविराज विश्वकर्मा रिअल एस्टेट अवॉर्ड संकल्पनेला निश्चितच एक चांगला प्रतिसाद द्यावा हीच विनंती. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.